नमस्कार नमस्कार मंडळी. आजच्या कार्यक्रमात मी ऋचा गद्रे आपलं स्वागत करते. आज शनिवार, भारतीय सौर दिनांक 27 आषाढ शके 1948 अर्थात 18 जुलै 2026. मंडळी, सण उत्सव आले की झेंडूच्या फुलांना मागणी असते. या फुलपिकाची लागवड ही कमी भांडवलात होते. शिवाय हे पीक कमी कालावधीत तयार होतं. त्यामुळे शेतकरी वर्षभर त्याचं उत्पादन घेऊ शकतात. त्याचबरोबर आंतरपीक म्हणूनही झेंडूची लागवड करता येते. तेव्हा मंडळी, अशा या फुलपिकाची वर्षभर लागवड करून फायदेशीर उत्पन्न कसं घेता येईल याविषयीच माहिती करून घेऊया. आणि ही माहिती देण्यासाठी आपल्या इथे डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील उद्यानविद्या विभागातील सहयोगी प्राध्यापक डॉक्टर नितेश दळवी सर आलेले आहेत आणि त्यांच्याकडून आपण याविषयी सविस्तर माहिती करून घेणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. सर, कोकणामध्ये झेंडू पिकाचा हंगाम हा कसा साधावा? कोकणामध्ये आपल्याला जर वर्षभर झेंडू पिकाचं उत्पन्न घ्यायचे असेल तर पावसाळ्यानंतर आपल्याकडे सिंचनाची व्यवस्था असणे अत्यंत गरजेचं आहे. हां. त्याचबरोबर जर आपल्याला माहिती आहे की आपल्या कोकणामध्ये जे सण साजरे होतात, जसे की गणेश उत्सव आहे दिवाळी आणि आहे. त्यानंतर दसरा आहे, तर असे सणामध्ये ह्या फुलांची विक्री फार मोठ्या प्रमाणामध्ये होते. तर आपण साधारणतः जूनमध्ये दुसऱ्या 15 आठवड्यामध्ये लागवड केली हां. तर आपल्याला गणेश उत्सव आणि त्याचबरोबर दसरा हा हंगाम साधता येतो. त्याचबरोबर सप्टेंबरच्या साधारणतः दुसऱ्या 15 आठवड्यामध्ये आपण लागवड केली तर आपल्याला दिवाळी हा हंगामही मिळतो. बरोबर. आणि त्याचबरोबर डिसेंबरच्या साधारणतः दुसऱ्या 15 आठवड्यामध्ये आपण जर ह्या पिकाची लागवड केली तर कोकणात साजरा होणारा सण म्हणजे शिमगा हो. आणि त्याचबरोबर गुढीपाडवा, ह्या सणातही मोठ्या प्रमाणात फुलांची विक्री होते. तसेच आपण बघितलं की एप्रिल आणि मे ह्या 2 महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात लग्नसराई असते. हो. तर अशा वेळी आपण साधारण फेब्रुवारीमध्ये जर पाण्याची व्यवस्था असेल तर आपण जर लागवड केली तर निश्चितच आपल्याला कोकणामध्ये आपण वर्षभर झेंडूची लागवड घेऊ शकता आणि त्यासाठी चांगला वावही आहे. बरोबर. म्हणजे एकूणच या फुलांना वर्षभर बाजारामध्ये मागणीही असतेच, तर त्याचा विचार करून आपण लागवडीचं नियोजन केलं पाहिजे. निश्चित. कोकणातील आपली जी जमीन आणि हवामान आहे ते झेंडू पिकाला अनुकूल आहे. कोकणातील एकंदरीत जमीन बघितलं तर ही आम्लयुक्त आहे. ज्याचा जो सामू आहे तो साधारणतः 5.5 ते 6.5 आहे. त्याचबरोबर झेंडू पिकाला जे आवश्यक अशी जी जमीन आहे तर ती निचरा होणारी पाहिजे आणि जी आपली लाल जांबायुक्त जी आम्लयुक्त म्हणा जी जमीन आहे तर ती चांगली निचरा होणारी आहे. मुळात ज्याच्यामध्ये चांगलं सेंद्रिय खताचं प्रमाण असेल अशा ठिकाणी चांगलं उत्पन्न आपल्याला मिळतंच. आणि त्याचबरोबर हवामान बघितलं तर आपल्या कोकणाचं उष्ण आणि दमट हवामान आहे आणि जिथे साधारणतः पर्जन्यमान हे साधारण 2,500 ते 3,000 mm आहे. आणि अशी ही परिस्थिती ह्या फुलपिकासाठी निश्चितच अनुकूल आहे. परंतु जर तापमान 10 डिग्री सी पेक्षा खाली आणि साधारणतः 37 डिग्रीच्या वरती असेल तर थोडीशी प्रत खालावते. परंतु आपण इथलं हवामान बघितलं तर निश्चितरित्या आपण वर्षभर ह्या जमिनीमध्ये आणि येथील हवामानामध्ये ह्या पिकाची लागवड चांगल्यारीत्या होऊ शकते. कोकणामध्ये झेंडू पिकाच्या लागवड होऊ शकते हे तुम्ही आत्ता सांगितलंतच, पण याला किती वाव आहे? आपण मगाशीच ह्याबद्दल सांगितलं की जसं की जमीन आणि हवामान तर अनुकूल आहेच. त्याचबरोबर आपण कोकणाचं एकंदरीत बघितलं तर साधारण उत्तर कोकणामध्ये इथे ठाणे, पालघर किंवा रायगड जिल्हा आहे. ही मोठी शहरं जशी की मुंबई, ठाणे किंवा कल्याण, डोंबिवली, पनवेलसारखी जी शहरं आहेत जिथे मोठ्या प्रमाणात वर्षभर फुलांची मागणी असते. तर निश्चितच ह्या ठिकाणी जर लागवड शेतकऱ्यांनी केली तर त्याला चांगला वाव आहेच. त्याचबरोबर दक्षिण कोकणात आपला रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा बघितलात तर ह्या ठिकाणी पर्यटनही त्या प्रमाणात वाढत आहे. तर इथल्या तालुक्याचा विकास म्हणजे रत्नागिरीसारख्या शहराचा पण विकास अलीकडे बघितलं तर चांगला झपाट्याने होत आहे. त्याचबरोबर आमचं दापोलीसारखं जे छोटं तालुकाचं ठिकाण आहे जिथे साधारण 90च्या दशकात एक फुलांचे विक्री केंद्र होतं, त्या आता 20व्या शतकात बघितलं तर साधारणतः 3 केंद्र फुलांचे विकसित झालेले आहेत. म्हणजे हे वाढ जसे की पर्यटन वाढतं आहे आणि निश्चितच चांगली मागणी आहे. म्हणजे एकूण आपण म्हणू शकतो की या पिकासाठी जी बाजारपेठ आहे ती आपल्याकडे उपलब्ध आहे. तेव्हा लागवडीचा विचार शेतकऱ्यांनी नक्कीच या पिकाचा केला पाहिजे. निश्चित.
जर झेंडू पिकाचं उत्कृष्ट उत्पादन आपल्याला कशा प्रकारे मिळवता येईल? झेंडू पिकाचे जर उत्कृष्ट उत्पन्न घ्यायचं असेल तर कृषी विद्यापीठाने जे शिफारस केलेले जी लागवडीच्या संदर्भित म्हणजे लागवडीचं अंतर असेल हं, किंवा त्याला लागणारं खताच्या मात्रा, त्याचबरोबर कशा प्रकारे उत्पन्न घेण्यासाठी कुठचे कुठचे प्रॅक्टिसेसचा अवलंब करावा, बरोबर. तर ह्या तंत्रज्ञानाचा आपण योग्य वेळी वापर केलात हं, तर निश्चितरित्या आपल्याला चांगलं उत्पन्न मिळू शकतं. उदाहरणार्थ लागवडीचं अंतर, आता ह्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. एक उंच वाढणारी आहेत हं. आणि ज्याला आपण आफ्रिकन टॉल म्हणतो, हां. आणि काही बुटक्या जाती आहेत ज्याला आपण फ्रेंच मॅरीगोल्ड म्हणतो. हं. तर ह्या ज्या उंच वाढणाऱ्या जाती आहेत ह्याला जे लागवडीचं अंतर आहे ते साधारणतः 60x60 आहे. जे मध्यम उंच प्रकाराचे आहेत त्याला लागवडीचं अंतर हे साधारणतः 45x30 आहे. हं. आणि मगाशी मी म्हटलं जे फ्रेंच मॅरीगोल्ड म्हणजे हां. बुटक्या जाती आहेत तर ह्याचं जे लागवडीचं अंतर आहे 30x30 आहे. हं. मुळात बुटक्या आणि मध्यम उंचीच्या ज्या प्रकाराच्या वाण आहेत तर ह्याची लागवड आपण साधारणतः हिवाळ्यात करतो. हां. आणि त्याचबरोबर पावसाळी आणि उन्हाळी ह्या हंगामामध्ये आपण उंच आणि मध्यम उंचीचे प्रकार आपण लावू शकतो. हं. त्याचबरोबर त्याला लागणारी जी खताची मात्रा आहे तर ह्याला चांगलं शेणखत किंवा गांडूळ खत, हं. त्याचबरोबर 25 किलो नत्र, 25 किलो स्फुरद आणि 25 किलो पालाश हं. ह्याचा वापर केला आणि नत्र आहे ते 2 वेळा आपण स्प्लिट पद्धतीने द्यायचं आहे. हां. आणि त्याचबरोबर पाण्याची मात्रा आहे हं. ही आता आपण बघितलं की आता आधुनिक पद्धतीने आपण सूक्ष्म सिंचनाचा वापर हो. करतो. तर ह्याचाही वापर केला तर आपल्याला निश्चितरित्या चांगले प्रकारचे उत्पन्न मिळू शकतं. मी आत्ताच तुम्ही सांगितलं त्या पद्धतीने जर लागवड केली तर खूप चांगलं उत्पादन आपल्याला मिळू शकतं यापासून. झेंडू फुलांचा वापर हा मोठ्या प्रमाणात कुठे होतो? झेंडू फुलांचा वापर बघितला तर आताच आपण म्हटलं दसरा, दिवाळी आणि त्याचबरोबर सण साजरे होतात हो. जसं की शिमगा आहे आणि त्याचबरोबर एप्रिल मे महिन्यामध्ये आणि डिसेंबर महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात नसराईत आपल्याला ह्या झेंडू फुलांचा वापर हा हारांसाठी आणि फुलदाणीमध्ये होतो. हो. आणि त्याचबरोबर दुसरा फायदा असा की पपईसारख्या बागेमध्ये आपल्याला जर सूत्रकुमिसाचा जे किडीचा जो प्रादुर्भाव होतो ह्याचा जर वापर कमी व्हायचा असेल तर ह्या पिकाची आपण लागवड करतो. हं. त्याचबरोबर ह्या पिकाची लागवड आपण ट्रॅप क्रॉप म्हणून म्हणजे बाकीची जी कीटक किंवा हे येतात तर त्याच्यासाठी पण हे खूप उपयोगी असं पीक आहे. म्हणजे फक्त फुलं ही शोभेसाठी किंवा देवपूजेसाठी न वापरता एक सापळा पीक हो. म्हणून देखील याची होय, होय, लागवड होय. आपण म्हणजे किडीच्या नियंत्रणासाठी अत्यंत उपयुक्त आहे. आहे. बरोबर. सर, झेंडू पिकामध्ये उन्नत आणि प्रचलित वाण जे आहेत ते कोणते आहेत? उन्नत आणि प्रचलित वाण जसं की मी सांगितलं मगाशीच की आफ्रिकन टॉल आणि फ्रेंच मॅरीगोल्ड. जसं आफ्रिकन हो. टॉल ह्या उंच वाढणारे वाण आहेत हां. आणि फ्रेंच मॅरीगोल्ड आहेत ह्या बुटक्या राहणाऱ्या वाण आहेत. तर आफ्रिकन टॉल ह्या प्रकारामध्ये पुसा नारंगी गेंदा, पुसा बसंती गेंदा, पुसा बहार ह्या IRI इथून न्यू दिल्ली इथून विकसित झालेले आहेत. त्याचं उत्पन्न सरासरी 25 ते 30 टन प्रति हेक्टर आहे. हां. त्याचबरोबर अर्क अलंकार ही जे वाण आहे ते आयच्या हेसरगट्टा मधून म्हणजे न्यू बंगलोर इथनं विकसित झालेलं आहे. त्याचं साधारणतः उत्पन्न 128 फुलं प्रति झाड आहे. तसंच अर्का अग्नी आहे जे ही आयच्या हेसरगट्टा इथनं विकसित झालेलं आहे. त्याचं उत्पन्न साधारणतः 119 फुले प्रति झाड आहे. आणि त्याचबरोबर बुटक्या जे वाण आहेत म्हणजे फ्रेंच मॅरीगोल्ड आपण म्हणतो ते, तर त्याच्यामध्ये 2 विकसित झालेले वाण आहेत ते म्हणजे पुसा अर्पिता आहे आणि डबल गेंदा आहे. त्याचं उत्पन्न साधारणतः 18 ते 20 टन प्रति हेक्टर आहे. परंतु ह्या पिकाची लागवड आपण साधारण हिवाळी हंगामामध्ये आपल्या भागामध्ये केली तर निश्चितरित्या चांगलं राहील. मग या सगळ्या महत्त्वाच्या जाती आहेत झेंडूच्या. सर, आता झेंडू पिकाची जी अभिवृद्धी आहे ती कशा प्रकारे केली जाते? झेंडू पिकाची अभिवृद्धी ही पारंपरिक पद्धतीने आपण बघितली तर साधारणतः आपल्याला एक जे गादी वाफे आहेत ते साधारणतः 2x1 मीटरचे गादी वाफे करायचे आहेत. त्याच्यामध्ये चांगलं शेणखत आणि सिंगल सुपर फॉस्फेटचा वापर करायचा आहे. जे साधारण 15 सेंटीमीटर उंचीचे असे वाफे असतात आणि ह्या वाफ्यावरती साधारणतः 2.5 सेंटीमीटर अंतरावरती आपण बियांची पेरणी करतो आणि त्यानंतर आपण हलक्याशा झारीच्या हाताने आपण पाणी देतो त्याला. आणि जर रोपांची वाढ एकदम दाट झाल्यास त्याच्यात थोडीशी विरळणी करतो आणि जर चांगली वाढ पाहिजे असेल तर युरियासारख्या खताचा पण वापर आपण करू शकतो त्या ठिकाणी. आणि त्याचबरोबर अलीकडची आधुनिक पद्धत आहे ती म्हणजे प्रोट्रेमध्ये लागवड. तर प्रोट्रोमध्ये आपण कोकोपीटचा वापर करतो
हं. आणि त्यात आपण एका प्रोट्रीमध्ये एका सेलमध्ये साधारणतः सिंगल एक बी पेरतो. हं. अशा प्रकारे साधारणतः आपल्याला 3 ते 4 आठवड्यामध्ये ही रोपं तयार होतात. साधारणतः हां. 5 ते 6 पानाची झाली की ही पुनर्लागवडीमध्ये शेतात तयार होतात. हं. झेंडूच्या 1 एकर लागवडीसाठी साधारण किती ग्रॅम बियाणं आवश्यक आहे? झेंडूच्या 1 एकर लागवडीसाठी साधारणतः 250 ते 300 ग्रॅम हं. एवढं बियाणं लागतं. साधारणतः एका ग्रॅममध्ये साधारणतः 350 बिया असतात. हां. मुळात ह्या बियाणा म्हणजे बीज प्रक्रिया आपण म्हणतो. तर अलीकडे जे मार्केटमध्ये जे अवेलेबल वाण आहेत तर त्याला बीज प्रक्रिया केलेली असते. जर बीज प्रक्रिया केलेली नसेल तर त्यासाठी आपण थायरमसारख्या बुरशीनाशकाचा आपण वापर करू शकतो. हं. आणि लागवडीपूर्वी हे असं केल्यास पुढील जे रोग हा टाळता येतो. बरं. आता जेव्हा पिकामध्ये छाटणी केली जाते तर झेंडू पिकामध्ये छाटणी करण्याची आवश्यकता आहे का? झेंडू पिकाची छाटणी केली म्हणजे साधारणतः लागवडीनंतर 4 आठवड्याने केली हं. तर त्याला फुल धरणाऱ्या फांद्या आहेत हं. त्या चांगल्या मिळतात. आणि त्याचबरोबर काही ग्रोथ रेग्युलेटर्सचं आहे, परंतु विद्यापीठाने अजून त्याची काही शिफारस दिलेली नाही. हां. परंतु असं केल्यास आपल्याला निश्चितरित्या चांगलं उत्पन्न मिळू मिळतं आहे. बरं. आपण बघतो की बागांमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारची आंतरपिकं घेत असतो. आपली आंबा, काजूच्या बागा आहेत त्यामध्ये. तर झेंडू पिकाचा वापर हा आंतरपीक म्हणून करणं हे कितपत फायदेशीर आहे? निश्चितच झेंडू पिकाचा आपण आंतरपीक म्हणून वापर हा बागायती पिकामध्ये करू शकतो. उदाहरणार्थ जिथे चिकूच्या बागा आहेत किंवा काजूच्या बागा आहेत हां. अशा ठिकाणी आपण ह्या पिकाचा जर वापर केलास निश्चितरित्या आपल्याला चांगला फायदा मिळू शकतो. हं. त्याचबरोबर मी मगाशी सांगितलं की पपईसारख्या पिकामध्ये जिथं सूत्रकृमीचा जो इश्यू आहे हां. तर तो टाळण्यासाठी आपल्याला ह्या पिकाची जर लागवड केली हं. तर निश्चितरित्या हे पीक अत्यंत फायदेशीर आहे. हं. सर आता या पिकामध्ये कोणत्या कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव होतो आणि त्यांचं नियंत्रण हे कशा प्रकारे करावं? त्यात पहिली कीड आहे ती प्रामुख्याने लाल कोळी. हां. ह्याचा प्रादुर्भाव असल्यास म्हणजे तर आपण गंधकाचा वापर हं. साधारणतः 10 लिटर पाण्यामध्ये आपण 20 ग्रॅम घेतो आणि अशा प्रकारे त्याची फवारणी केली तर आपल्या लाल कोळी ह्या किडीवरती चांगले नियंत्रण मिळवता येते. हां. तसेच केसाळ आळी आहे. त्याचा जर प्रादुर्भाव झाल्यास तर आपण स्पर्शजन्य कीटकनाशकाचा हं. म्हणजेच सायपरमेथ्रिन नावाचं जे कीटकनाशक आहे हं. ते साधारणतः 3 मिली 10 लिटर पाण्यामध्ये घेऊन त्याची फवारणी केल्यास ह्या किडीचेही नियंत्रण चांगले होते. हं. त्यानंतर रस चषून घेणारी काही किडी आहेत त्याचं नाव आहे तुडतुडे. हां. तर ह्या तुडतुड्यांचा प्रादुर्भाव झाल्यास आपल्याला जे अंतर्प्रवाही कीटकनाशक जसं की इमिडाक्लोपिड हां. तर ते साधारणतः 3 मिली 10 लिटर पाण्यामध्ये त्याची फवारणी केली तर ह्याचंही नियंत्रण निश्चितरित्या चांगलं होतं. त्याचबरोबर काही महत्त्वाचे रोग आहेत ते म्हणजे मूळ कुजव्या. तर अशा ठिकाणी आपण हा रोग टाळण्यासाठी साधारणतः कॉपर ऑक्सिक्लोराईड 10 लिटर पाण्यामध्ये 25 लिटर कॉपर ऑक्सिक्लोराईड घेतलं तर निश्चितरित्या आपल्याला त्याचं नियंत्रण मिळते. आणि जे पानावरील ठिपका आहेत तर ह्याच्यासाठी आपण कार्बनडाझिम किंवा डायथेनेम 45 या बुरशीनाशकाचा जर वापर केलास आपल्याला चांगले नियंत्रण ह्या रोगापासून मिळू शकते. म्हणजे रोग आहेत पण त्याचं नियंत्रण करण्याचे उपायसुद्धा आहेत. हो निश्चितच. आता अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे झेंडू फुलांची जी काढणी आहे ती कशी करावी आणि साधारणतः याचं हेक्टरी उत्पादन किती मिळतं? झेंडू फुलांची काढणी साधारणतः आपण जून महिन्यामध्ये ज्याची लागवड केलेली आहे मग अशी मी पहिल्याच प्रश्नामध्ये सांगितलं की त्याची काढणी साधारण सप्टेंबर महिन्यामध्ये होते जी जून महिन्यामध्ये लागवड केलेली आहे ती. आणि जसं जानेवारी महिन्यामध्ये लावलं तर साधारणतः एप्रिल महिन्यामध्ये काढणी सुरू होते. आणि जी काढणी आहे ती एक तर सकाळी लवकर किंवा संध्याकाळी जेव्हा 10 नंतर थोडंसं तापमान वाढतं आणि आपल्याला चांगल्या प्रतीचा जर फुलं पाहिजे असतील तर ह्या वेळेस काढणं अत्यंत फायदेशीर राहतं. आणि साधारणतः उत्पन्न बघितलं तर 6 ते 8 टन साधारणतः आपल्याला पावसाळी उत्पन्न मिळू शकतं आणि 3 ते 5 टन तुम्हाला उन्हाळी उत्पन्न मिळू शकतं म्हणजे हेक्टरी. आता कोकणात बघितलं तर मुळात विखुरलेलं क्षेत्र आहे. आपण हेक्टरी काय बोलू शकत नाही पण एकरावरती जरी बोललो तर साधारण एकरी तुम्हाला 4 ते 5 टन आणि 5 गुंठ्याचं ज्याचं क्षेत्र आहे म्हणजे आता बघितलं तर सर्वीकडे गुंठ्यामध्ये क्षेत्र आहे कोकणामध्ये बऱ्याच जणांकडे. तर अशा ठिकाणी आपल्याला साधारणतः 500 किलो म्हणजे अर्धा टन तरी उत्पन्न आपल्याला फुलाचं उत्पन्न मिळू शकतं. हे अतिशय चांगलं उत्पन्न यापासून आपल्याला मिळतंय. आता जेव्हा
फुलं काढली जातात तेव्हा त्यांचं पॅकिंग बाजारामध्ये पाठवताना त्यांची प्रतवारी आणि पॅकेजिंग आहे ते कशा पद्धतीने करावं लागतं? मुळात फुलांची काढणी ही त्याच्या रंग, आकार आणि नंतर वजनानुसार ही त्याची त्या प्रतीनुसार आपण ती फुले वेगळी करतो आणि त्याप्रमाणे त्याला तो भाव मिळत असतो. आणि तसंच फुले चुरगळणार नाहीत, त्याच्या पाकळ्या चुरगळणार नाहीत याची काळजी विशेष घेणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण CFB बॉक्सेस किंवा बांबू बास्केट्स ह्याचा जर वापर केला तर निश्चितरित्या फायदेशीर पडतं. आणि जिथे तुम्हाला लांब फुलं पाठवायची असेल, उदाहरणार्थ मुंबईला किंवा कोल्हापूरसारख्या ठिकाणी जर पाठवायची असतील तर त्यासाठी आपल्याला कट फ्लावर्स म्हणजे जुड्यांच्या स्वरूपात साधारणतः आपल्याला ही फुलं आहेत ती पॉलिथिनमध्ये चांगलं रॅप करून आपल्याला पाठवता येऊ शकतात. आणि त्याचबरोबर थंड हवामानात ठेवले तर आपल्या 6 ते 7 दिवसापर्यंत त्याचा चांगला टिकाऊपणा मिळू शकतो. नक्की. सर, आता जाता जाता आमच्या शेतकरी बांधवांना तुम्ही याविषयी काय सल्ला द्याल? आपल्याला जर वर्षभर हा हंगाम साधावायचा असेल तर विद्यापीठाने दिलेल्या ज्या शिफारशी आहेत तर त्याचा अवलंब करणं, त्याचबरोबर सिंचनाची सोय आणि ह्या पिकाची लागवड आपण समजा 5 गुंठ्याचे क्षेत्र असेल तर मी मगाशी सांगितलं आपल्याला 500 किलो उत्पन्न मिळतं, पण ते आपण एकाच वेळेस न लावता ते असं आठवड्याच्या अंतराने लावलं तर तुम्हाला जे उत्पन्न मिळणार आहे ते कंटिन्युअसली तुम्हाला मार्केटमध्ये स्टेप बाय स्टेप निश्चित मिळेल. बरोबर. असं आणि तुमच्याकडे नेहमीच फुलांचं उत्पन्न मिळत राहील. खरंय. तर शेतकरी बंधूंनो, आत्ता सरांनी सांगितलं त्याप्रमाणे जर आपल्याला झेंडू लागवडीचा हंगाम वर्षभर साधायचा असेल तर या सगळ्या गोष्टी आपण करणं खूप गरजेचं आहे. आणि अतिशय व्यापारी असं हे पीक आहे, आर्थिक नफा मिळवून देणारं आहे, त्यामुळे त्याच्या लागवडीचा विचार आपण नक्कीच केला पाहिजे. आणि आपल्या कोकणातली जमीन ही त्यासाठी अतिशय अनुकूल अशी आहे. सर, तुम्ही इथे आलात आणि कोकणामध्ये झेंडू लागवडीचा हंगाम वर्षभर कसा साधता येईल याविषयी खरोखरच खूप उपयुक्त अशी माहिती आमच्या शेतकरी बांधवांना दिलीत. त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने आणि आमच्या शेतकरी बांधवांच्या वतीने मी आपले आभार मानते. नमस्कार. धन्यवाद. वर्षभर झेंडू उत्पादन फायदेशीर याविषयी डॉक्टर नितेश दळवी यांची ऋचा गद्रे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली. मंडळी, माशांना असलेली वाढती मागणी लक्षात घेऊन आपले मच्छीमार बांधव आता मोठ्या प्रमाणात मत्स्य संवर्धनाकडे वळले आहेत. हे संवर्धन करताना योग्य जातीच्या माशांची निवड करणं गरजेचं आहे. तर आज आपण संवर्धन योग्य जातीच्या माशांची निवड कशी करायची याविषयी आता माहिती करून घेऊया. मंडळी, जगात माशांच्या सुमारे 22,000 जाती आढळतात. त्यापैकी 1,600च्या वर जाती या आपल्या भारतात आढळतात. या सगळ्या जातींपैकी ठराविक जातीच या मनुष्य खाद्य म्हणून उपयोगात आणल्या जातात. त्यामुळे संवर्धन योग्य मासे निवडताना गोड्या पाण्यातील संवर्धन योग्य कुठल्या जाती आहेत ते जाणून घेणं महत्त्वाचं आहे. आता ह्या संवर्धन योग्य माशांच्या जातींची निवड करताना पहिल्यांदा काही गोष्टी आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्या म्हणजे मासे हे तळ्यातील नैसर्गिक खाद्याचा उपयोग करून त्याचं रूपांतर मांसामध्ये करण्यात सक्षम असावेत. तसंच मासे हे इतर माशांच्या बरोबर राहण्यास योग्य असावेत. दाटीवाटीने राहूनसुद्धा वाढीसाठी ते सक्षम असावेत. वातावरणातील तसंच पाण्यातील होणाऱ्या बदलाशी जुळवून घेणारे असावेत. उदाहरणार्थ तापमान, सामू, गढूळपणा, विद्राव्य प्राणवायू, विद्राव्य कार्बन डायऑक्साईड, तलावातील बंदिस्त परिस्थितीमध्ये त्यांचं प्रजनन होण्याची क्षमता ठेवणारे असावेत. हाताळायला योग्य तसेच काढणीला योग्य असावेत. त्या माशांना बाजारात चांगली मागणी असावी. आता आपल्याकडे गोड्या पाण्यातील संवर्धन योग्य जाती कोणत्या आहेत तर भारतीय प्रमुख कार्पमध्ये कटला, रोहू, मृगळ या आहेत. तर चायनीज कार्पमध्ये सायप्रिनस केल कार्प, मिरर कार्प, लेदर कार्प, चंदेरा, गवत्या या आहेत. आता पहिल्यांदा आपण भारतीय प्रमुख कार्प माशांच्या जातींविषयी माहिती घेऊया. यामध्ये कटला या माशाचं डोकं मोठं आणि रुंद असतं. शरीराचा मध्यभाग चांगला रुंद आणि फुगीर असतो. अंगावरचे खवले मोठे असतात. ओठाच्या ठेवणीवरून इतर कार्प माशांमध्ये हा सहज ओळखला जातो. तोंड वरच्या बाजूला वळलेलं, खालचा ओठ जाड असतो. त्यांना मिशा नसतात. खालच्या ओठाचा काठ मऊ दातेरी नसतो. या माशांचं प्रमुख खाद्य प्राणी प्लवंग किंवा वनस्पती प्लवंग आहे. तलावाच्या वरच्या थरातील अन्न हा मासा खातो.
कार्पच्या इतर जातींबरोबर खाद्याकरता हा स्पर्धा करत नाही. याची वाढ जलद असते. भारतात सर्वत्र हा मासा आढळतो. वयाच्या 3ऱ्या वर्षी प्रजननक्षम होतो. पावसाळ्याचा पूर्वार्ध हा त्याच्या प्रजननाचा हंगाम आहे. त्यानंतर रोहू. या माशाचं शरीर प्रमाणबद्ध आणि लांबट असतं. अंगावरचे खवले लालसर असतात. हा मासा पण त्याच्या ओठाच्या ठेवणीवरून ओळखला जातो. खालचा ओठ जाड असून त्याची किनार मऊ दातेरी असते. वरच्या जबड्याला 2 लहान मिशा असतात. तोंड किंचित खालच्या बाजूला वळलेलं वा अरुंद असतं. हा मासा प्रामुख्याने जलाशयाच्या मधल्या थरामध्ये राहतो. प्राणी प्लवंग आणि सडणारी वनस्पती आणि त्यावरील जीवजंतू यावर उपजीविका करतो. वयाच्या 2ऱ्या वर्षी हा मासा प्रजननाला योग्य होतो. यानंतर मृगळ. मंडळी, या माशाचं शरीर जास्त लांबट असतं. तोंड खालच्या बाजूला वळलेलं वा रुंद असतं. ओठ पातळ वा खालच्या जबड्यावर 2 मिशा असतात. हा मासा तलावाच्या तळाजवळ राहतो. तळावरील कुजणारे वनस्पतीजन्य अन्न, शेवाळ, प्राणी प्लवंग हे अन्न तो घेतो. फक्त तळाजवळील अन्न घेत असल्याने कटला, रोहू या माशांशी खाद्याच्या बाबतीत त्याची स्पर्धा नसते. हा मासा वयाच्या 2ऱ्या वर्षी प्रजननाला योग्य होतो. आता जाणून घेऊया चायनीज कार्प. यामध्ये पहिल्यांदा सायप्रिनस विषयी. जगात सर्वत्र मत्स्यशेतीसाठी सायप्रिनस मासा वापरला जातो. शरीराच्या घेरापेक्षा किंचित लांब असतो. या माशाचे काळपट, हिरवट, पिवळा, सोनेरी, लालसर असे विविध रंग आढळतात. याच्या तोंडाची ठेवण विशिष्ट असून अन्न खाण्यासाठी ते काहीसं लांबवता येतं. खालच्या व वरच्या जबड्याला मिळून एकूण 4 मिशा असतात. पृष्ठपर लांब असतो आणि त्याच्या सुरुवातीला किंचित दातेरी काटा असतो. अंगावरच्या खवल्यांच्या ठेवणीवरून या माशाच्या 3 पोटजाती पडतात. पहिली पोटजात म्हणजे स्केल कार्प. स्केल कार्प या माशाचं शरीर संपूर्णपणे खवल्यांनी झाकलेलं असतं. याचे खवले एकसारख्या आकाराचे असतात. त्यांच्यात हिरवट, पिवळा, सोनेरी, लालसर असे रंग आढळतात. दुसरा प्रकार आहे मिरर कार्प. या माशाचे खवले मोठे, विखुरलेले असून त्यांच्या कडा चकाकणाऱ्या असतात. त्यानंतर लेदर कार्प. या माशाच्या अंगावर अजिबात खवले नसतात. क्वचित खवल्यांची एक ओळ आढळते. हा मासा मूळचा एशिया खंडाच्या समशीतोष्ण भागात तळाशी राहणारा हा मासा सर्वभक्षक आहे. तळाशी आढळणारे किडे, शंखवर्गातील लहान प्राणी, कुजणाऱ्या पाणवनस्पती वा गाळ हा मासा खातो. कित्येकदा हा मासा तळात रुतून राहतो. मत्स्यबीज केंद्रात ठेवल्यास तळ्याचे बांध कुरतडतो. वयाच्या पहिल्याच वर्षी हा मासा प्रजननाला योग्य होतो. यानंतरचा मासा म्हणजे चंदेरा. मंडई, पूर्ण शरीरावर बारीक चंदेरी खवले असल्यामुळे या माशाला चंदेरा म्हणतात. याचं शरीर मध्यभागी चपटं असून डोकं जरा निमुळतं होत जातं. खालचा जबडा वरच्यापेक्षा किंचित लांब असतो. पोटावर चाकूच्या पात्याप्रमाणे मांसल पात असते. जलाशयाच्या वरच्या थरात राहणारा हा मासा वनस्पती प्लवंग आणि शेवाळ खातो. मासेमारी करताना बराच उडतो. वयाच्या 2ऱ्या वर्षी हा मासा प्रजननाला योग्य होतो. यानंतरचा मासा म्हणजे गवत्या. या माशाचं शरीर लांबट आणि बरंचसं मृगळ माशासारखं दिसतं. परंतु तोंड निमुळतं, अरुंद असतं. याला मिशा नसतात. पाठीवरचा पर बराच मागे असतो. शेपटीचा पर पूर्णपणे दुभागलेला नसतो. त्याची कड अंतर्गोल असते. हा जलाशयाच्या मधल्या थरात राहतो. याचं खाद्य वनस्पती प्लवंग आणि मुख्यतः मोठ्या पाण वनस्पती हे आहे. यामुळे याला गवत्या म्हणतात. हा मासा अतिशय खादाड असून पाणवनस्पतींचा भरपूर प्रमाणात फडशा पाडतो. याचा उपयोग तळ्यातील पाणवनस्पतींच्या निर्मूलनाकरता किंवा नियंत्रणाकरता चांगला होतो. हा मासा वयाच्या 2ऱ्या वर्षी प्रजननाला योग्य होतो. तर मंडळी, अशा पद्धतीने आत्ताच सांगितलेल्या माशांच्या जातींची निवड जर आपण केली तर आपलं जे संवर्धन आहे ते चांगल्या पद्धतीने होऊ शकेलच. त्याचबरोबर त्यातून आपल्याला चांगला फायदासुद्धा मिळेल. मंडळी, आता कार्यक्रमातून निरोप घेण्याची वेळ झाली. तेव्हा आजच्या कार्यक्रमातून मी आपला निरोप घेते. पण पुन्हा भेट आहेच पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत
नमस्कार. आमचं घर आमचं शेत हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. या कार्यक्रमाचं निवेदन केलं होतं ऋचा गद्रे यांनी आणि सादर करते होते विवेक वानखडे.